सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की सरकारने कोविड लसीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करावी, त्रुटीमुक्त धोरण विकसित करा, दुष्परिणामांची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांच्या पॅनलची आवश्यकता आहे। सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कोविड लसीकरणाशी संबंधित याचिकांवर निकाल देताना म्हटले आहे की सरकारने लसीकरणाच्या दुष्परिणामांसाठी भरपाई द्यावी आणि दोषरहित भरपाई धोरण स्थापित करावे। दोषरहित भरपाई धोरण म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला औषध किंवा लसीमुळे नुकसान झाले तर कोणीही दोषी असल्याचे सिद्ध झाले नसले तरीही त्यांना भरपाई मिळू शकते। न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने असेही म्हटले आहे की लसीकरणाच्या दुष्परिणामांवर लक्ष ठेवण्याची विद्यमान व्यवस्था सुरू राहील। यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ पॅनल स्थापन करण्याची आवश्यकता आहे। न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने असेही म्हटले आहे की लसीकरणाच्या दुष्परिणामांवर लक्ष ठेवण्याची विद्यमान व्यवस्था सुरू राहील। यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ पॅनल स्थापन करण्याची आवश्यकता नाही। सर्वोच्च न्यायालयाने 2021 मध्ये रचना गंगू आणि वेणुगोपालन गोविंदन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय दिला, ज्यामध्ये त्यांच्या मुलीचा मृत्यू कोविड लसीच्या दुष्परिणामांमुळे झाला असा आरोप करण्यात आला होता।